राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। ज्यांना डोकं नाही त्यांनी वारकरी संप्रदाय डोकावू नका, नाही का? उगाच संतांच्या बाबतीत नाही नाही ते विचार करणार, उगाच कोणी शंका करते। निवृत्तीनाथ राय तर 12व्या शतकात, आज ते आमचा उद्धार कसा करू शकतील? तुम्ही लाख सांगाल शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन, ही काही नाथ बाबांची त्यांची भेट झाली, त्यांचा उद्धार कोणाला अध्यक्ष म्हणावं? जो सर्वांच्या अंतरंगातला भाव जाणतो त्यांना अध्यक्ष म्हणावं, नाही का? महाविष्णू प्रभूंनी सर्वांच्या अंतरंगातला भाव जाणला, त्यांनी विचार केला आता देव म्हणून अवताराला यायचं नाही, देव म्हणून खूप कार्य केलं कोणी ऐकलं नाही, देव म्हणून खूप कार्य केलं कोणी ऐकलं नाही, कधी रागामध्ये कोणाचा वध केला, कोणी भक्तीमुळे कोणाचा उद्धार केला, पण आता देव म्हणून अवताराला यायचं नाही, आता अवतार घ्यायचा तो भक्ताचा, तो संतांचा। आणि म्हणून सज्जनो महाविष्णू प्रभूंनी विचार केला आम्ही ज्ञानोबारायांच्या अवताराला येणार। आम्ही कोणाच्या अवताराला येणार? महाविष्णूचा अवतार, सखा माझा महाविष्णूचा अवतार, सद्गुरु माझा ज्ञानेश्वर। ज्ञानोबारांनी ज्यांच्यावर कृपा केली नाही का विसोबासाठी, त्यांचा अभंग महाविष्णूचा अवतार, सद्गुरु माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार। कृष्ण अवतारामध्ये ब्रह्मदेवाला भक्तीचा प्रसाद दिला नाही, काला खाऊ दिला नाही ब्रह्मदेवाला। देवाने सांगितलं ब्रह्मदेवा काल्याचा प्रसाद भेटणार नाही, भक्ती सुख मुळीच मिळणार नाही, भक्ती सुख पाहिजे काल्याचा प्रसाद पाहिजे ना। त्याच्यानंतर सज्जन हो, आता यांना हँडल करणारं कोणतरी पाहिजे का नाही? आदिशक्ती मुक्ताबाई आणि दासी ज्यांनी साक्षात पार्वती माता, आदिशक्ती मातेने मुक्ताबाईच्या अवताराला यावं। सज्जन हो, जर आपण थोडस आपलं वाङ्मय वाचलं तर सर्वात जास्त वयोमर्यादा जर कोणाची असेल ना तर ती भगवान महादेवाची आहे। सर्वात जास्त वय, आपल्याला आयुष्य 100 वर्षाचं, तसं सर्वात जास्त आयुष्य आपल्या शास्त्रामध्ये हे भगवान महादेवाचं सांगितलेलं आहे। आणि हेच भगवान महादेव निवृत्तीनाथ रायांच्या अवताराला आले। दुसरं चरण शिव
त्रैलोक्य पावन, सज्जनो त्रैलोक्याला पावन करणारे असे आमचे श्रीमान विश्वगुरु सद्गुरु निवृत्तीनाथ राय. त्रैलोक्याला पावन केलं म्हणजे काय सज्जनो? मागे राहिली. काय कीर्ती आपल्याला बोलायचंच आहे या अभंगामध्ये आज. निवृत्तीनाथ राय नवे नवे संत आपला अवतार कार्य संपवतात आणि त्यांचं ज्ञान आपल्यासाठी ठेवून जातात. नामाची कीर्ती गोड अभंग लिहिलाय नाथबाबांनी. निवृत्ती निवृत्ती होय म्हणता पाप नुरे चित्ती. चित्तामध्ये सुद्धा पाप राहणार नाही. निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती. निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता. निवृत्ती निवृत्ती होय संसाराची शांती. तिसरं चरण. आणि चौथं चरण निवृत्ती नामाचा निज छंद एका जनार्दनी पै आनंद. आनंद पाहिजे ना. आनंद आजकाल मिळतो का कोणाला? विकत मिळत नाही सज्जनो. इथं संत महात्म्यांनी फुकट ठेवलाय. विठ्ठल निवृत्ती नामाचा निज छंद. आपल्या मनाला छंद लावा. दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा छंद लावल्यापेक्षा संतांच्या नामस्मरणाचा छंद लावा. ग्रंथ वाचण्याचा छंद लावावा. एखादी कला अवगत करण्याचा छंद लावावा. उगत भलतेच छंद आपण जोपासतो जे आपलं वाटोळं करतात नाही. म्हणून इतकं निवृत्तीनाथ रायांचं नाम कीर्ती श्रेष्ठ आहे. आणि म्हणून शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. त्रैलोक्याला पावन केलं.
सज्जनो, हे जे महिमान आता सांगितलं कीर्ती, समाधी आणि त्यांच्या ज्ञानाचं, हे फक्त मृत्यू लोकापुरतं मर्यादित नाही. पाताळात जा किंवा स्वर्गात जा, देवलोकात सगळ्यांसाठी लागू होतं. आणखीनही पुढे बोलेन सज्जनो. साधक शांती ब्रह्मनाथ बाबांच्या मुखातून विश्वगुरु श्रीमान निवृत्तीनाथ रायांची कीर्ती ऐकता ऐकता त्यांनी विचारावं, नाथ बाबा, तुमची आणि निवृत्तीनाथ महाराजांची भेट झाली, पण आम्हालाही त्यांचा थोडासा पत्ता सांगावा नाही का, त्यांची समाधी नक्की आहे कुठे? तर नाथ बाबा तिसऱ्या चरणात वर्णन करतात. समाधी ज्ञानोबारायांना समाधिस्थ केली. हीच गोष्टी सोपान काकांच्या बाबतीतही झाली. निवृत्तीनाथ महाराजांच्या बाबतीत कोण राहिला? कारण ज्ञानोबारायानंतर सोपान काका, त्याच्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाई. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाला घालवलं देवाने. आधी सर्व लहान बाबांची समाधी आणि मग निवृत्तीनाथ रायांची समाधी. ते वर्णन आपल्याला सांगायचं होतं. ह्याच नियमाने आज हा अभंग निवडला आहे. मुख्य कारण तेच आहे सज्जन. जसं ज्ञानोबारायांच्या समाधीमध्ये आपण वर्णन करत असतो, अष्टमी पासून किंवा दशमी प्रस्थानाचा समय, एकादशी जागर उत्सव, द्वादशी क्षीरपती महोत्सव ज्ञानदेवासी केला. ज्ञानोबारायांच्या समाधीचं वर्णन त्या ठिकाणी सज्जनो, ज्ञानोबारायांच्या समाधीच्या वेळेस खूप गोड वर्णन आलेलं आहे. स्वतः भगवंत परमात्मा आणि विश्वाची माता म्हणजे रुक्मिणी माता, त्याने ज्ञानोबारायांचे पाय धुवावे आणि ते जे पाणी आहे ते इतरत्र पूर्ण मंदिरभर शिंपडलं आणि म्हणे मी कृतकृत्य झालो. देव काय म्हणतात, ज्ञानोबारायांचं जे चरण तीर्थ घेतल्यानंतर मी कृतकृत्य झालो. ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय असतील, सोपन काका असतील, त्यांच्या समाधीची जागा नामदेवरायांची 4 मुलं नारळ, विठा, गोंदा आणि महादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, या चौघांनी जशी ती जागा साफ केली सज्जनो, ह्याच 4 भावंडाने श्रीमान निवृत्तीनाथांच्या समाधीची जागा सुद्धा साफ केली. विठ्ठल निवृत्तीनाथ रायांना समाधिस्थ करण्याकरता सज्जनो, सर्वात पहिले देवादिकांची विमानं स्वतः गरुड भगवान, पक्षीराज गरुड आपल्या अखिलकोट भगवान पांडुरंग परमात्माला घेऊन कुठे उतरले असतील
नामदेवरायांचे अभंग बघा, सप्तशृंगीच्या गडावर सर्वात पहिले कुठे उतरले? सप्तशृंगी गडावर उतरले. तिथं देवी मातेचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी वस्तीला राहिले. सज्जन कीर्तन झालं नामदेवरायांचं. कीर्तन झाल्यानंतर आता कोणी कोणाच्या पाया पडावं? देवाने संतांच्या पडावं की संताने देवाच्या पडावं? मोठा प्रश्नचिन्ह झाला. त्या ठिकाणी 5 दिवसाचा महोत्सव निवृत्तीरायांसाठी केला देवाने. 5 दिवसाचा महोत्सव. त्या ठिकाणी आत्ता सांगितल्याप्रमाणे या 4 भावंडाने म्हणजे नामदेवरायांच्या मुलाने ती जागा साफ केली, स्वच्छ केली आणि त्या ठिकाणी ती जी गुफा होती पश्चिमेला ती साफ केली, स्वच्छ केली. त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना समाधी देण्याकरता एका बाजूला साक्षात अखिलकोट भगवान पांडुरंग परमात्मा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामुळे हा पांडुरंग परमात्मा उभा आहे ते पुंडलिकराय. या दोघांनी निवृत्तीनाथ हाताला धरलं आणि समाधिस्थ करायला पुढे सरसावले. विठ्ठल ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराजांना पुंडलिकराय आणि स्वतः भगवंत परमात्मा त्या समाधीच्या ठिकाणी नेतात, बसवतात. पांडुरंग परमात्म्याला निघवत नाही. पुंडलिकरायाने दर्शन केलं. स्वतः अखिलकोट भगवान पांडुरंग परमात्म्याने दर्शन केलं. निघवत नाही.
वर्णावा, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. विठ्ठल 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 नाद बाबा, का हो तुम्ही असं श्रीमान सद्गुरू निवृत्तीनाथ रायांच्या चरणावर नतमस्तक झालात? त्याची कारणं आम्हाला सगळी कळाली, त्याची कारणं आम्हाला सगळी कळाली. पण एक थोडीशी शंका, शेवटची शंका, नंतर आपलं कीर्तन आटोपतं. आमचा उद्धार होईल, आमचा उद्धार होईल, आमच्या पूर्वजांचं काय? त्यांनी जी पाप केली असतील, पुण्य केली असतील, आम्हाला कुठं माहिती? आम्हाला माहिती नाही ना सज्जनो. त्याचं वर्णन असं आहे सज्जनो, निवृत्तीनाथांचं जे नाव आहे किती अक्षरी आहे? निवृत्ती 3. निवृत्ती नाम 3 अक्षरे, सदा जप करी निर्धारे. आणि पूर्वज उद्धरती निर्धारे, ऐसा वेदशास्त्री निर्धार. हा निर्धार कुठं आहे? वेदशास्त्रामध्ये निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे नाथबाबांनी सांगितलेलं आपल्याला मान्य करावंच लागेल. आपल्याला वाटतंय उद्धार झाला पाहिजे ना, आपण निवृत्ती 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 असं नामस्मरण करणं गरजेचं आहे. असो, या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ जोगाव असेल किंवा श्री विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्ट समिती रजिस्टर, या सर्वांच्या आज्ञेखातीर या ठिकाणी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपावलावाचे. परमार्थसारखं महाधन कमवण्याची संधी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल त्यांचा अत्यंत ऋणी आहे. त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपल्याला सेवेला या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. भजन करा सर्वांनी. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम.
निवृत्तीनाथ
नमस्कार झाल्यानंतर त्यांची सेवा करावी. कायिक, वाचिक आणि मानसिक सेवेचं खूप मोठं फळ आहे सज्जनो. पडून या राही उगाची संतांची. आपण उगा संतांच्या चरणावर नुसते पडून राहा, फायदा होईल. उदाहरण सांगत बसत नाही आता. आणि तदनंतर मग संतांना प्रश्न विचारावा. परी प्रश्ने न सेवया. आणि प्रश्न विचारण्याआधी नमस्कार. बराच उशीर झालेला आहे. महाराज मंडळी अंतिम टप्प्यात आली. सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा 26 वर्ष झाली आपल्या जूळ गावातील सर्व ग्रामस्थ आणि बंधू भगिनी त्यांच्या सर्वांच्या सानिध्यातून अखंड हरिनाम सप्ताह जुळगाव हरिभक्त पारायण संघाधिक महाराज म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता पार पडलेला आहे. मला वाटतं आपल्या महाराष्ट्राची फार मोठी ताकद म्हणजे हे आपले कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये आपल्या सप्ताहाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी जमा होतात. आपण ज्या मंदिराच्या खाली बसलेलो आहोत, म्हणजे ज्या मंदिराच्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत, मला असं वाटलं होतं की यावर्षी बऱ्यापैकी ती वास्तू पूर्णत्वास गेली असेल, परंतु मला वाटतं अजून तरी काहीतरी बाकी आहे असं दिसतंय. पूर्ण व्हायला पाहिजे की नाही?
तर आपण सर्वांनी तो बंद केला पाहिजे. जिथपर्यंत गावातील लोक, ग्रामस्थ, भक्त मंडळी या गोष्टीचं मनात घेत नाही तिथपर्यंत ही पूर्णत्वास जात नाही. मी मातेला, ईश्वराला प्रार्थना करतो की यावर्षीच हे आपलं मंदिर पूर्णत्वास जाईल असा मी या ठिकाणी निश्चय व्यक्त आपल्या सर्वांच्याकडे करतो. मला विश्वास आहे की भक्तगण मंडळी आणि भाविक मंडळी बसलेलं आहे. फार कमी गावांमध्ये अशा पद्धतीचं मंदिर आपल्याला बघायला मिळते आणि या ठिकाणी त्या वास्तूचा उपयोग फक्त भगवंताच्या निमित्तानं नाही तर इतर गोष्टींसाठी सुद्धा या वास्तूचा उपयोग होणार आहे. तर मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आपण सर्व ग्रामस्थ, मंडळी, ठाणे-पिलापूर पट्टीतील सर्व गाव एकत्र राहून या ठिकाणी येतात, ही परंपरा चालू राहिली पाहिजे. आता हे आमचे जे महाराज आहेत गोडगोड्यातले, हे फार लहान म्हणजे होती, पण तो आता पाहता मोठी झाली आणि त्याच्या मागे आशीर्वाद कोणाचा आहे? तर आपल्या लोकांचा आशीर्वाद आहे. लोकांच्या आशीर्वादाशिवाय ही गोष्ट होत नाही. आणि म्हणून मला त्या ठिकाणी आज या आपल्या विठ्ठल मंदिराच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं भाविकांना की यावर्षी महाराज बरोबर आहे, तर यावर्षी सुद्धा आम्ही जेव्हा दिंडीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना भेटायला आलो तेव्हा या ठिकाणी अशा आता बघा मोठी गावाचं मंदिर पूर्ण झालं, किती चांगलं मंदिर झालेलं आहे. तसं हे सुद्धा मंदिर आपलं चांगलं होण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान राहावं. मला वाटतं दादा उद्या किंवा परवा या ठिकाणी येतील, त्यावेळेस मला विषय निश्चित आहे की आपल्याला तो आनंदाचा क्षण बघायला मिळेल. पुन्हा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि एक गोष्ट थोडंसं लक्षात ठेवा की आपण सर्व आता मोबाईल सर्वांकडे आहे. तुम्ही एक जसं मागे कोविड नावाचा गोष्ट आला होता, तसं एक लहान मुलांच्यासाठी अडचणीचा भाग असेल आणि वयोवृद्धांसाठी अडचणीचा भाग असेल असा एक विषाणू पुन्हा बाहेर येतोय असं आपण टीव्हीवर बघतोय. आता या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र होऊ परंतु आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. आणि असं कुठलंही लक्षण आपल्यामध्ये जाणवलं तर त्वरित दवाखान्यामध्ये जाऊन त्याची पुष्टी करावी. आपल्याला देवाने दिलेलं जे शरीर आहे ते सर्वांना प्रत्येक बरेच जन्मांच्या नंतर हे तुम्हाला आकार मिळत असतो. आणि म्हणून मला असं विनंती करायची आहे की मोठ्या प्रमाणात माता भगिनी आहे तर लहान मुलांना त्याचा जास्त प्रादुर्भाव होतो. म्हणजे 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष त्या मुलांना त्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि ज्यांचं वय 70-75 असं आहे आणि ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, अशा लोकांमध्ये तो जास्त प्रभाव होतो. तर माझी विनंती आपल्याला असं कुठलंही आपल्याला एखादं त्याचं प्रमाण वाटलं, संशय वाटला तर आपल्याकडे आजूबाजूला खूप डॉक्टर आहेत, खूप डॉक्टर आहेत. तर त्या सर्व ठिकाणी जाऊन त्याची तपासणी करता येते. काळजी घ्यायची, घाबरायचं नाही, याचं घाबरायची गरज नाही, परंतु काळजी घेतली पाहिजे. आपल्या सर्वांचं आयुष्य हे चांगलं राहावं, सुदृढ राहावं यासाठी माऊलीच्या मी प्रार्थना करतो. आणि इकडेच माझ्या शब्दाला पण मिळवतो. माऊली धन्यवाद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. जरा 2 मिनिट बसा. माजी खासदार संजीव नाईक साहेब या आपल्या संस्थाला त्यांनी भेट दिली, सदिच्छा भेट दिली आणि आपल्या मंदिरात त्यांनी लवकरात लवकर होण्याची जी आशीर्वाद दिले ते पूर्ण हो याची प्रार्थना करतो. अति कीर्तनकार हरिभक्त पारायण
संताजी महाराज म्हात्रे यांनी पुस्तकाची सेवा केली. ग्रामस्थांचा अत्यंत गुणे नेमकी स्वरूपात मदत आलेली आहे. मंदिर कैलासवासी साईनाथ राघव भगत मनाथ श्रीमती लीलावती दगडू मुकादम रुपये 11,000. सप्ताह देणगी साई दर्शन वडापाव 500, नंदुबार भाजन भगत 500, काशीनाथ बिकू काम 500, चंद्रका इथून जाऊन 1 किलो, चंद्रभागा वाघमारे 500, हरिभद्रबाई नीराबाई वाघमान भगत म्हणून दिलीप भगत 1,000 रुपये, पुष्कर रावाळे आबोग भास्कर महाराज मात्रे 700 रुपये, पंकज मंडळ गव्हाणे 500, कैलासवासी पार्वती बेटकर पाटील मनोज पुराणी किशोर पाटील गोकुळकडे 500, बालकृष्ण गणपत पाटील मनोज यशोदा किशोर पाटील 1,000, चौथुबाई बालकृष्ण पाटील मनोज दुकान संतोष मुंबई वडीगाव 1,000, अर्जुन सिंग 251, ज्ञानशास्त्र भजन मंडळ खेळापार भजन श्री महादेव सभासद 2,000 रुपये, प्रभाकर पटेल 200, सुनीता उद्धव खेडेकर 251, निदा तुकाराम 200, राजूभाऊ शिवारे 1,000, अर्जुन सिंग पेंटर श्रद्धा राठोड पाटील मनोज अंता कवी 1,011, शिवम दीपक 100, मलिक 100, कोटम कोपरे 100, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि।